Good afternoon, friends. In our last lecture, we went through the overview of the syllabus for the SY Become Banking and Special Subject. From today's lecture, we're going to begin with our first chapter, that is Commercial Banking in India. So let's begin with the chapter. Yesterday we took an overview of your syllabus in FY BCom. Then we took overview of the syllabus of SY BCom's first semester. Now we'll be going through the first chapter, the first point: public sector bank, State Bank of India, other nationalized banks, the whole background, the mergers of different banks that took place last year. Let us first understand the structure of commercial banking in India. भारतातल्या एकंदरीत ज्या बँकिंग ची जी संरचना आहे, तर त्या संरचनेची माहिती आपण सुरुवातीला घेऊयात आणि त्याच्या माध्यमातून आपण भारतातील एकूण जे पब्लिक सेक्टर आहे, जे शासकीय मालकीच्या ज्या बँका आहेत, तर त्यांच्याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. When we say the public sector banks, we must understand that even the cooperative banks are to some extent they are sponsored by the government. So they are also sponsored by the government, but for the sake of public sector banks classification, we do not include the cooperative banks or the regional rural banks in the public sector banks. The public sector banks that which we refer to are State Bank of India and other nationalized banks. Let's go through the entire banking sector in India. भारतातल्या एकूण बँकिंगची संरचना बघायला गेली तर आपल्याला असं आढळून येईल की इथं सर्वोच्च स्थानावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारतातल्या सर्व बँकांना लायसन्स किंवा बँकिंग करण्याचे परवाने देत असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परवान्याव्यतिरिक्त कुठलीही बँक अस्तित्वात असू शकत नाही. अशा ज्या बँका असतील तर अशा बँका ह्या इलिगल असतात, तर अशा बँका काढण्यासाठी सध्या परवानगी दिली जात नाही. तर भारतातल्या ज्या एकूण बँक आहेत, दे आर क्लासिफाईड इन टू banks, major categories. First are called as scheduled bank and second banks are called as non-scheduled bank. तर शेड्यूल्ड बँक म्हणजे काय की रिझर्व्ह बँकेची एक यादी आहे, त्या यादीत समाविष्ट असणाऱ्या बँकांना आपण काय म्हणतो, शेड्यूल्ड बँक. यादी किंवा सूचीबद्ध बँका किंवा रिझर्व्ह बँकेकडील यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या बँका या शेड्यूल्ड बँका. आणि दुसऱ्या प्रकारच्या बँका आहेत त्या बँका म्हणजे नॉन शेड्यूल्ड बँका. तर या दोन्ही प्रकारच्या ज्या बँका आहेत, तर या बँका जरी असल्या तरी महत्त्वाच्या ज्या बँका आहेत त्या फक्त शेड्यूल्ड बँका आहेत. नॉन शेड्यूल्ड बँका त्यांचं एकंदरीत साईज याविषयीची फारशी आपण अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. त्या फार 2-4च बँका आहे आणि त्यांचं जे क्षेत्र आहे it is also quite limited, so we need not pay any attention to those non-scheduled banks. जर भारतातल्या जे शेड्यूल्ड बँका आहेत त्या सूचीबद्ध बँका आहेत, त्यांच्या परत दोन प्रमुख प्रकार पडतात. द फर्स्ट बँक्स आर कॉल्ड ॲज कमर्शियल बँक अँड द सेकंड बँक्स आर कॉल्ड ॲज कोऑपरेटिव्ह बँक. तर आता या कमर्शियल बँका ज्या आहेत, ज्याला आपण व्यापारी बँका म्हणत असतो किंवा नॉर्मल पार्लन्समध्ये ज्याला आपण बँका असं म्हणत असतो, तर या बँका व्यापारी बँकांचे परत पुढे हे खाली 4 प्रकार दिसत आहेत तुम्हाला: पब्लिक सेक्टर बँक, प्रायव्हेट सेक्टर बँक, फॉरेन बँक आणि रिजनल रुरल बँक. तर यापैकी जे पब्लिक सेक्टर बँक्स आहेत तर त्यांची माहिती आपल्याला घ्यायची. पब्लिक सेक्टर बँक म्हणजे ज्या शासकीय मालकीच्या म्हणजे केंद्र सरकारच्या मालकीच्या बँका आहेत. मालकीच्या याचा अर्थ या बँकामध्ये केंद्र सरकारची एकूण हिस्सेदारी जी आहे, त्यांच्यातल्या एकूण शेअर भांडवल भाग भांडवलामधली जी एकूण वाटा आहे तो 50%पेक्षा जास्त आहे, अशा पब्लिक सेक्टर बँका. दुसऱ्या म्हणजे प्रायव्हेट सेक्टर बँका किंवा खाजगी क्षेत्रातील बँका. तिसऱ्या आहेत त्या म्हणजे फॉरेन बँका आणि चौथ्या आहेत त्या म्हणजे रिजनल रुरल बँक. आता केंद्र सरकारच्या मालकीच्या बँका आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. 1921 किंवा आता स्टेट बँक ऑफ इंडियाचा आपण पुढे इतिहास बघणार आहोत. तो मागच्या वर्षी तुम्ही बघितला असेल. तर विल गो थ्रू द स्टेट बँक ऑफ इंडिया, हाऊ देर वेर 6 or 7 associate banks of State Bank of India,
and how they are now merged with the State Bank of India, and now there are no associate banks of State Bank of India. तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातली तसं म्हणायला गेलं तर 1804-1806 पासून अस्तित्वात असणारी बँक, जिचं आधीचं नाव प्रेसिडेन्सी बँक असं होतं. मग प्रेसिडेन्सी बँक ऑफ बेंगॉल कलकत्ता असं तिचं नाव होतं. नंतर प्रेसिडेन्सी बँक ऑफ बेंगॉल असं नाव झालं. मग प्रेसिडेन्सी बँक ऑफ बॉम्बे, त्यानंतर प्रेसिडेन्सी बँक ऑफ मद्रास, अशा 3 प्रेसिडेन्सी बँका किंवा ज्याला मराठीत इलाखा बँका असं म्हणतो. आणि मागच्या वर्षी तुम्ही याबद्दलची थोडीफार माहिती शिकली असेल. या सर्व इलाखा बँकांना एकत्रित करून 1921मध्ये इम्पेरियल बँक म्हणून स्थापन झाली आणि तिचंच राष्ट्रीयकरण करून 1955मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रूपांतरित करण्यात आलं. तर ही स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तिच्या ज्या सहकारी बँका होत्या तर त्या बँका, त्याचबरोबरीनं ज्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं 2 टप्प्यामध्ये. पहिल्यांदा 1969मध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि 1980मध्ये 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. तर अशा ज्या राष्ट्रीयकरण झालेल्या नॅशनलाइज बँका त्या, आणि देर आर सम अदर नॅशनल पब्लिक सेक्टर बँक्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल IDBI ही वाया कंट्रोलनी स्टेट बँक म्हणजे केंद्र सरकारचीच बँक आहे. किंवा दुसरं नाव सांगायचं झालं तर ॲक्सिस बँक, तर त्याच्यावरही बऱ्यापैकी सेंट्रल गव्हर्नमेंटचा कंट्रोल आहे. तर किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मालकीच्या कंपनीच्या मालकीची ती बँक आहे असं आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे या बँका भारतात ऑपरेट करतात. तर जाऊयात आपण ज्या पब्लिक सेक्टर बँक आहेत त्यांची आपण जरा डिटेलमध्ये माहिती घेऊया. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे द शेड्यूल्ड बँक्स आर दोज विच आर enshrined in the second schedule of the Reserve Bank of India Act 1934. These banks have a paid up capital and reserves of aggregate value of not less than rupees 5 lakh. They have to satisfy the RBI that their affairs are carried out in the interest of the depositors. म्हणजेच काय की 1934चा कायदा आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा, तर त्या कायद्याच्या अंतर्गत दुसऱ्या यादीमध्ये किंवा दुसऱ्या शेड्यूलमध्ये ज्या बँकांचा समावेश होतो त्या बँकांना काय म्हणतो आपण, शेड्यूल्ड बँका असं म्हणतो. शेड्यूल्ड बँक म्हणून नाव असण्यासाठी किमान त्या बँकेकडचं भाग भांडवल जे आहे आणि मालमत्ता ती 5 लाख रुपये असली पाहिजे. ही खरं तर त्यावेळेसची लिमिट होती 1934ची, अजूनही तीच लिमिट आहे. 5 लाख ही अमाऊंट महत्त्वाची नाही आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगी ही जास्त महत्त्वाची आहे. ऑल कमर्शियल बँक्स, इंडियन अँड फॉरेन, रिजनल रुरल बँक, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स आर शेड्यूल्ड बँक. म्हणजे भारतातल्या सगळ्या सरकारी बँका, खाजगी बँका, जुन्या आणि नव्या खाजगी बँका, त्याचबरोबर भारतातील परकीय बँका, भारतातील ज्या सहकारी बँका आहेत, या सगळ्या बँका या शेड्यूल्ड बँका आहेत आणि त्यांचं नाव त्या यादीमध्ये असतं. नॉन शेड्यूल्ड बँक्स आर दोज विच आर नॉट इन्क्लूड इन द सेकंड शेड्यूल ऑफ RBI Act 1934. At present there are only 3 such banks in the country. भारतात नॉन शेड्यूल्ड बँका केवळ 3 आहेत आणि अशा 3 बँकासुद्धा त्यांचाही एकंदरीत कार्यभार फारसा स्टेबल नाही. तर आता व्हॉट आर द पब्लिक सेक्टर बँक्स? पब्लिक सेक्टर बँक इज द बँक which is owned by the government or government is the major stakeholder of more than 51% equity in the bank. की ज्या बँकेमध्ये केंद्र सरकारचा 51% जास्त वाटा असेल तर अशा बँकांना आपण काय म्हणत असतो, पब्लिक सेक्टर बँक म्हणत असतो. वन ऑफ द मेजर स्टेप इन द इंडियन बँकिंग सेक्टर विच वॉज टेकन बाय मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, मिनिस्टर ऑफ इंडिया निर्मला सीतारामन was announcing the merger of 10 banks into 4 on 1st April 2020. म्हणजेच काय की 1 एप्रिल 2020 रोजी निर्मला सीतारामन ज्या भारताच्या वित्तमंत्री आहेत त्यांनी 10 सरकारी बँकांचं मर्जर करून, म्हणजे त्या बँका एकत्र करून 10च्या ऐवजी आता त्यांची संख्या किती केलेली आहे, 4. तर इतर 6 बँका आहेत त्या 4 बँकामध्ये मर्ज करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं भारतामध्ये आत्तापर्यंत 20 बँका होत्या की ज्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं, पण त्या 20पैकी 10 बँकांचं रूपांतर कशात करण्यात आलं आहे, 4 बँकामध्ये. म्हणजे आता एकूण आपल्याकडे 12 पब्लिक सेक्टर बँका सध्या राहिलेल्या आहेत. आता त्या बँका कशा आल्यात याबद्दलची माहिती आपल्याला याच तासामध्ये घ्यायची.
बँक ऑफ बडोदा ह्या बँकेमध्ये देना बँक आणि विजया बँक ह्या दोन बँकांचं मर्जर बँक ऑफ बडोदामध्ये करण्यात आलेलं आहे. आता देना बँक आणि विजया बँकेचं जे स्वतंत्र अस्तित्व होतं तर ते अस्तित्व आता संपलेलं आहे. त्यानंतर मेगा बँक मर्जर ड्राईव्ह म्हणजे काय, आता इकडं जर नंबर 1चं मर्जर पाहिलं तुम्ही तर इंडियन बँक आणि अलाहाबाद बँक या दोन्ही बँका एकत्र करण्यात आलेल्या आहेत. पंजाब नॅशनल बँकेमध्ये तुम्ही जर पाहिलं ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या दोन बँकांचं मर्जर करण्यात आलेलं आहे. कॅनडा बँकेमध्ये सिंडिकेट बँकेचं मर्जर करण्यात आलेलं आहे. आणि आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक या युनियन बँकेत मर्ज झालेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये जी वरची बँक तुम्हाला दिसते, फॉर एक्झाम्पल मर्जर 1मध्ये इंडियन बँक, अलाहाबाद बँक आता या बँकेत मर्ज झालेली आहे इंडियन बँकेमध्ये. ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या मर्ज झालेल्या आहेत पंजाब नॅशनल बँकेमध्ये. कॅनडा बँकेमध्ये सिंडिकेट बँक ही मर्ज झालेली आहे. आणि युनियन बँकेमध्ये या आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक या दोन बँका मर्ज झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे या बँका मर्ज झालेल्या आहेत. तुम्ही जर थोडक्यात जर बघायला गेलं तर एकंदरीत जर आपल्याकडल्या सार्वजनिक बँकांचा इतिहास बघायला गेलो तर तुम्हाला असं आढळून येईल की भारतामध्ये 1806मध्ये प्रेसिडेन्सी बँक ऑफ बेंगॉलची स्थापना करण्यात आली. या प्रेसिडेन्सी बँक ऑफ बेंगॉल नंतर another presidency bank was established in 1814 Bombay. It was called as Presidency Bank of Bombay. त्यानंतर 1843मध्ये प्रेसिडेन्सी बँक ऑफ मद्रास. इथं प्रेसिडेन्सीचा अर्थ काय आहे तर इंग्रजांची जी सत्ता होती भारतामध्ये ती सुरुवातीला एकदम संपूर्ण भारतावर न येता भारताच्या हळूहळू वेगवेगळ्या हिस्स्यामध्ये पसरत गेली. म्हणजे सुरुवातीला ती बंगालमध्ये प्रस्थापित झाली, मग नंतर ती मुंबई आणि नंतरच्या काळामध्ये ती संपूर्ण मद्रास अशा प्रकारे ती पसरत गेलेली आहे. मग तिथं इंग्रज गेले, तिथं त्यांनी व्यापारासाठी सरकारी मालकीच्या बँका काढल्या आणि या बँकांना एकत्र करून 1921मध्ये एक नवीन बँक तयार करण्यात आली. तिचं नाव होतं इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. ती इम्पेरियल बँक ऑफ इंडिया जी होती तर इट यूज टू वर्क ॲज सेंट्रल बँक ऑफ इंडिया टिल द इस्टॅब्लिशमेंट ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेपर्यंत ह्या इम्पेरियल बँका आणि प्रेसिडेन्सी बँकांनीच काय केलेलं आहे, भारतामधल्या मध्यवर्ती बँकांचं काम पार पाडलेलं आहे. मग नंतर एक कमिशन नेमण्यात आलं होतं. त्या कमिशनचं नाव होतं हिल्टन यंग कमिशन. ते कमिशन नेमलं होतं 1921मध्ये आणि त्या कमिशनने असं रेकमेंड केलं की भारतासाठी एक आपण भलेही इम्पेरियल बँकेला किंवा आधीच्या प्रेसिडेन्सी बँकांना मध्यवर्ती बँकेचं काम देत असू किंवा त्या करतात, मात्र देर इज अ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. कारण की प्रेसिडेन्सी बँक और इम्पेरियल बँक इट वॉज इट सेल्फ अ प्लेअर इन बँकिंग. ते स्वतःच बँकिंगमधला एक भाग होते. आणि सेकंडली दे वर वर्किंग ॲज द रेग्युलेटर ऑफ बँकिंग सेक्टर. म्हणजे त्या काळात ब्रिटिशकालीन भारतामध्ये भारतातील मध्यवर्ती बँक म्हणून तेच काम करायचे. मग दे वर सेटिंग द रूल्स विच वुड गेन ॲड टू देअर सेल्फ इंटरेस्ट. ते अशा प्रकारे नियम बनवायचे की ज्याच्यामुळं इम्पेरियल बँकेचा फायदा होईल. मात्र हे नको होतं. मध्यवर्ती बँक ही वेगळी असली पाहिजे, ती व्यापारी बँक नसली पाहिजे. म्हणून मग एक वेगळी बँक असावी जिच्याकडे सर्व बँकांनी आपले रिझर्व्ह ठेवावेत. या सर्व बँकांना जर अडचणीच्या काळात कुठं पैशाची गरज पडली, कारण की मागच्या वर्षी तुम्ही शिकलाय व्हॉट इज द फंक्शन ऑफ सेंट्रल बँक ऑफ द कंट्री. इट वर्क्स ॲज बँकर ऑफ द बँक्स. इतर बँकांचा बँकर म्हणून काम करते. त्यासाठी ती स्वतःकडे रिझर्व्ह गोळा करते. या बँकांचे CRR, SLR किंवा वैधानिक रोखता निधी किंवा रोखता निधी यांच्या माध्यमातून ती रिझर्व्ह गोळा करते, पैसे गोळा करते. म्हणून तिचं नाव ठेवायला त्यांनी सुचवलं होतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. याला अनुसरून ब्रिटिश पार्लमेंटने 1934मध्ये कायदा संमत केला आणि 1 एप्रिल 1935ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. मग नंतर 1935च्या पुढे जे काही इम्पेरियल बँक काम करत होती, भारताची मध्यवर्ती बँक, मग तेच काम कोण करू लागली, आपली जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काम करू लागली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ब्रिटिश काळामध्ये 1935मध्ये खाजगी लोकांच्या हातातली ती संस्था होती. जे तिचं भागभांडवल इंग्लंड आणि भारतामधल्या खाजगी लोकांनी पुरवलेलं होतं.
1948मध्ये तिचं राष्ट्रीयकरण केलं गेलं आणि एक बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट पास करण्यात आला 1948मध्ये, ज्यामुळं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एक वैधानिक अधिकार, कायदेशीर अधिकार मिळाले की भारतातल्या एकूण बँकिंग क्षेत्राला रेग्युलेट करण्यासाठीचे. त्यानंतर जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यानंतर गरज निर्माण झाली की भारताच्या सगळ्या भागामध्ये बँकांचा विस्तार झाला पाहिजे. पण असा विस्तार करण्यासाठी एक मोठी एजन्सी सरकारकडे नव्हती. खाजगी बँका त्या काळातही खूप होत्या. मग भारत सरकारने काय केलं, पहिला निर्णय घेतला तो म्हणजे 1955मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ॲक्ट संमत झाला आणि इम्पेरियल बँकेचं राष्ट्रीयकरण केलं गेलं आणि तिचं नवीन नाव ठेवण्यात आलं स्टेट बँक ऑफ इंडिया. त्या काळामध्ये देर वर मेनी किंगडम्स इन इंडिया. भारतामध्ये अनेक संस्थानिक होते, उदाहरणार्थ जसे कोल्हापूरचे महाराज होते, शाहू महाराज. तर हे असे स्थानिक राजे होते. ग्वाल्हेरला किंवा सिंधिया असतील, किंवा बडोद्याला गायकवाड असतील, हैदराबादला निजाम असेल, पटियाला जो पंजाबमध्ये तिथले महाराज असतील. तर असे वेगवेगळ्या राज्यांच्या काढलेल्या बँका होत्या ज्या ब्रिटिश काळामध्ये त्या राजांनी स्वतःच्या राज्यामध्ये काढलेल्या बँका होत्या. त्या बँकासुद्धा होत्या. मग सरकारने काय केलं, त्या बँकांचं सुद्धा राष्ट्रीयकरण केलं. अशा 7 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं, ज्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ इंदोर, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बँका होत्या आणि मग त्या बँका ताब्यात घेतल्या आणि त्या बँकांना, अशा 7 बँकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडियाच्या असोसिएट किंवा सहकारी बँका, भगिनी बँका म्हणून त्यांना काम देण्यात आलं. त्यांचं एकूण कंट्रोल जे होतं तर या संस्थानिकांच्या, राजा महाराजांच्या ज्या बँका होत्या त्यांचं कंट्रोल देण्यात आलं स्टेट बँक ऑफ इंडियाकडे. मग हे स्टेट बँक ऑफ इंडियाने जेव्हा हे त्या बँका ताब्यात घेतल्या, त्या मग भारत सरकारने मग स्वतःचे अधिकारी त्यावर नेमले आणि मग त्या बँकांचा जिथं जिथं बँकिंग सेवांचा विस्तार झाला नाही अशा तालुक्याला, जिल्ह्याला मग ह्या बँका सोडण्यात आल्या की जिथं त्या बँकांनी आपला विस्तार केला पाहिजे. मग 1959ला हे संस्थानिकांच्या किंवा ज्या बँका होत्या तर त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आल्यानंतरही ह्या बँकांचा फारसा विस्तार झाला नाही. 1955ला SBIचं राष्ट्रीयकरण, 1959ला या संस्थानिकांच्या ज्या बँका होत्या तर त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. मात्र तरीसुद्धा हे कमी वाटलं म्हणून इंदिरा गांधींनी 1969मध्ये शी प्रमोलगेटेड अन ऑर्डर थ्रू विच शी नॅशनलाइज 14 बँक्स इन इंडिया, की एका फटक्यामध्ये, एका ऑर्डरमध्ये त्यांनी 14 मोठ्या, त्या काळामध्ये ज्यांचे डिपॉझिट 50 लाखांपेक्षा जास्त होते, 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते, अशा 14 बँकांचं राष्ट्रीयकरण त्यांनी घडवून आणलं इंदिरा गांधींनी. आणि मग हे राष्ट्रीयकरण घडवून आणल्यानंतर मग भारतामधल्या बँकांचा विस्तार होऊ लागला वेगवेगळ्या राज्यांमध्ये. ज्या राज्यामध्ये बँकांच्या सेवा पोचल्या नव्हत्या अशा जिल्ह्याच्या, तालुक्याच्या ठिकाणी बँकांची कार्यालये उघडू लागली. 1975मध्ये रिजनल रूरल बँक म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना झाली. त्याविषयीची माहिती आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. हेही कमी पडलं म्हणून 1980मध्ये इंदिरा गांधींनी ज्या बँकांचे डिपॉझिट्स 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहेत अशा 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि 14+6 अशा एकूण 20 बँका या भारतामध्ये प्रस्थापित झाल्या आणि त्या बँकांना आपण काय म्हणत असतो, पब्लिक सेक्टर बँक्स म्हणून ओळखत असतो. तर अशा प्रकारे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तिच्या 7 असोसिएट बँका, 20 राष्ट्रीयकृत बँका आणि नंतरच्या काळामध्ये IDBI बँक स्थापन करण्यात आली, जी IDBI कॉर्पोरेशन होती आधी. आणि त्यानंतर UTI नावाची जी संस्था काढली होती 1964मध्ये भारत सरकारने, तो एक म्युच्युअल फंड होता. त्याच्यातूनच UTI बँक, जिचं आत्ताचं नाव ॲक्सिस बँक आहे, तर ह्या 2 बँका या अदर पब्लिक सेक्टर बँक्समध्ये आपण मोजतो. तर अशा सगळ्यांना मिळून भारतातलं जे पब्लिक सेक्टर आहे तर त्यामधल्या बँका तयार झाल्याचं आपल्याला दिसून येईल. मग या बँका जरी असल्या तरी या भारतातल्या खूप मोठ्या बँका असल्या आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ही जगातील सर्वाधिक जास्त ब्रँचेस असणारी बँक असली
तरीसुद्धा आपल्याला असं आढळून येईल की जागतिक स्तरावरच्या ज्या बँका आहेत त्यांच्याशी या बँका कम्पॅरेबल नाही आहेत. जगातल्या एकूण बँकामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचा नंबर 100च्या पुढे लागतो. म्हणून मग आपल्या इथल्या काही बँका, मोठ्या बँका अस्तित्वात असल्या पाहिजे. म्हणून मग सरकारने असं ठरवलं की आपल्या इथंच ज्या पब्लिक सेक्टर बँक आहेत, वी विल मर्ज द पब्लिक सेक्टर बँक्स अँड क्रिएट बिग बँक्स आउट ऑफ दी स्मॉल बँक्स. या छोट्या छोट्या बँकांना मर्ज करून त्यांचं विलिनीकरण करून आपण काय करू, नवीन बँक तयार करू. आणि बँकांची संख्या कमी असेल पण त्यांच्या एकूण व्यवहारांची संख्या मोठी असेल. तर याच्यासाठी मग हे मर्जर करण्यात आलं. आणि मग ह्या मर्जरमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बँक ऑफ बडोदा नावाची जी बँक आहे, तर देना बँक आणि विजया बँक या 2 छोट्या बँका या आता बँक ऑफ बडोदाचा भाग झालेल्या आहेत. याचबरोबरीनं हे जे दुसरं मर्ज आहे की याच्यामध्ये इंडियन बँक आणि अलाहाबाद बँक, त्यामध्ये अलाहाबाद बँक इज नाव मर्ज विथ इंडियन बँक. परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही हे लक्षात ठेवा की कोणत्या बँकेचं मर्जर कोणात झालेलं आहे. 1 एप्रिल 2020ला ही घोषणा करण्यात आली की या बँका आपण मर्ज करत आहोत म्हणून. ओरिएंटल बँक ऑफ इंडिया आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचं मर्जर पंजाब नॅशनल बँक. आता या खालच्या ज्या बँका आहेत यांचं स्वतंत्र अस्तित्व संपलेलं आहे. आता सिंडिकेट बँकेचं मर्जर झालेलं आहे कॅनडा बँकेमध्ये. आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचं मर्जर झालेलं आहे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये. तर अशा प्रकारे हे मर्जर झालेलं आहे. आता या मर्जरनंतरची काय परिस्थिती आहे, लेट्स हॅव एन आयडिया की व्हॉट इज द सिच्युएशन आफ्टर मर्जर. स्टेट बँक ऑफ इंडिया, सो नाव द स्टेट बँक ऑफ इंडिया आफ्टर द मर्जर ऑफ असोसिएट बँक्स ब्रँचेस, इट हॅज मोर दॅन 24,000 ब्रँचेस. यांचे किती ब्रँचेस आहेत, 24,000 ब्रँचेस आहेत. त्यानंतर त्यांचे जवळपास 58 ते 59,000 ATM भारतभरामध्ये, त्याचं हेडक्वार्टर मुंबईला आहे. पंजाब नॅशनल बँक हे ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया याच्या मर्जरनंतर जवळपास 11,500 शाखा आणि 8,900 पेक्षा म्हणजे जवळपास 9,000 ATM असणारी ही पंजाब नॅशनल बँक आहे. त्यानंतर बँक ऑफ बडोदा जवळपास 13,000 शाखा आणि स्टेट बँक ऑफ इंडियानंतर सर्वाधिक शाखा या बँक ऑफ बडोदाच्या आहेत. त्यानंतर 9,583 म्हणजे जवळपास 9,500 ATMs त्यांचे आहेत. कॅनडा बँक बघा 8,800 ब्रँचेस आणि जवळपास 10,000पेक्षा जास्त ATMs. त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया जवळपास 6,700 ब्रँचेस आणि 9,600 ATMs. तर अशा प्रकारे बँका आणि त्यांचे ATMs, त्यांची मुख्यालय यांची माहिती दिलेली आहे. बहुतांश बँका आता तुम्ही जर बघायला गेलं तर बँक ऑफ महाराष्ट्राचं मुख्यालय पुण्याला आहे. पंजाब अँड सिंध बँकेचं मुख्यालय हे न्यू दिल्लीला आहे. पंजाब नॅशनल बँकेचं मुख्यालय न्यू दिल्लीला आहे. बँक ऑफ बडोदाचं मुख्यालय हे वडोदऱ्याला आहे. कॅनडा बँकेचं मुख्यालय हे बँगलोरला आहे. तर वगळता बाकीच्या सगळ्या बँकांची मुख्यालय ही सहसा आपल्याला मुंबईला असल्याचं दिसून येईल. युको बँकेचं मुख्यालयसुद्धा कलकत्त्याला आहे. तर अशा प्रकारे या सर्व बँका आहेत. आता जर आपण बघितलं या बँकांची इस्टॅब्लिशमेंट, त्यांची जी काही इतर माहिती आहे, जसं बँक ऑफ बडोदा आहे तर अँकर बँक म्हणजे जी मेन बँक आहे तिचा 63% वाटा आहे. बँक ऑफ इंडिया 87%, बँक ऑफ महाराष्ट्र 87%. आता त्याच्याही पुढची म्हणजे या PPT बनवण्याच्या नंतरची गोष्ट सांगायची झाली तर आता युको बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या ज्या सार्वजनिक बँका आहेत यांची विक्री करायचं सरकारचा मानस आहे. आणि त्या बँका ज्यांचं खाजगीकरणातून राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं, आता त्यांचं राष्ट्रीयकरणातनं परत एकदा खाजगीकरण करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. इथं जर पाहिलं आपण तर सर्वाधिक जे ॲसेट आहेत तर त्यामध्ये 230 बिलियन बरोबर बँक ऑफ बडोदा ही मोठी बँक आहे. त्याचबरोबरीनं कॅनडा बँक $210 बिलियन, त्याचबरोबरीनं पंजाब नॅशनल बँक ही $250 बिलियन. म्हणजेच काय, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्वाधिक ॲसेट स्टेट बँक ऑफ इंडियाकडे 730 बिलियन. त्याच्या खालोखाल नंबर 2ला आहे पंजाब नॅशनल बँक, नंबर 3ला आहे बँक ऑफ बडोदा आणि मग नंबर 4ला ही कॅनडा बँक वगैरे इतर बँकाचा नंबर लागतो. तर अशा प्रकारे भारतामधल्या या एकूण बँका आहेत. म्हणजे प्रत्येक बँकांचे काही ना काही स्लोगन्स असल्याचे आपल्याला दिसतील. जसं पंजाब नॅशनल बँक तर द नेम यू कॅन बँक अपॉन. तुम्ही हे अभ्यासून ठेवा जेणेकरून परीक्षेसाठी जेव्हा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जातील तुम्हाला यांची आयडिया येऊ शकेल. इंडियन बँक युअर टेक्नॉलॉजी युअर टेक फ्रेंडली बँक हे इंडियन बँकेचं स्लोगन आहे.
विथ यू ऑल द वे, प्युअर बँकिंग नथिंग एल्स, द नेशन बँक्स ऑन अस, ही स्टेट बँक ऑफ इंडियाची स्लोगन्स आहेत. तर ह्या बँका आणि त्यांची स्लोगन्स हे दिलेलं आहे. इंडियाज इंटरनॅशनल बँक म्हणून आपण बँक ऑफ बडोदाचं नाव घेतलं जातं, कारण की स्टेट बँक ऑफ इंडिया भलेही भारतातली सर्वात मोठी बँक असली तरीही सर्वाधिक ज्या परदेशात ब्रँचेस आहेत तर त्या बँक ऑफ बडोदाच्या आहेत, स्टेट बँक ऑफ इंडियापेक्षा सुद्धा जास्त. महाराष्ट्र बँकेचं स्लोगन वन बँक वन फॅमिली वन बँक असं आहे. तर अशा प्रकारे हे सर्व असल्याचं आपल्याला दिसेल. ही पी पी टी बनवताना ह्या वेगवेगळ्या प्रेझेंटेशन्सचा उपयोग करण्यात आला होता. ही पी पी टी मी आपल्या ग्रुपवर टाकणार आहे, तर तुम्ही जास्तीत जास्त मुलांनी या पी पी टीचा अभ्यास करावा आणि त्या दृष्टीने परीक्षेच्या दृष्टीने आपली तयारी करावी. ठीक आहे, चला मित्रांनो, आपण भेटूयात आपल्या पुढच्या लेक्चरला, जो असेल प्रायव्हेट सेक्टर बँक्स इन इंडिया यावर.